हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आई जाऊन आता जवळपास 3-4 वर्ष उलटून गेली होती. ती गेल्यानंतर घर फक्त नावापुरताच उरलं होतं. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ते फक्त 4 निर्जीव भिंती, एक सांगडा बनलं होतं घरात. पूर्वीसारखा उत्साह, तो स्वयंपाक घरातून येणारा खमंग वास आणि आईचा जो प्रेमळ आवाज, सगळं जणू गायब झालं होतं. बाबा सकाळीच कामावर निघून जायचे आणि रात्री खूप उशिराथांग थकवा घेऊन घरी यायचे. मी सुद्धा स्वतःला या परिस्थिती पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करायचो. कॉलेज, मित्रांचे ग्रुप, प्रोजेक्ट्स आणि माझा अभ्यास मी स्वतःला सतत कशात न कशात गुंतवून ठेवायचो, जेणेकरून मला त्या घरातल्या भयान शांततेत सामना करणार लागणार नाही. घरात एक अस्वस्थ करणारी शांतता पसरली असायची. ती शांतता अशी होती जी माणसाला आतून हळूहळू कोरत जाते आणि एकाकीपणाची जाणीव करून देते. पण एके दिवशी संध्याकाळी बाबा अचानक एक असा निर्णय सांगितला ज्याची मी कधीही स्वप्नात कल्पना केली नव्हती. रात्री जेवणाच्या टेबलावर बसलेले असताना बाबा अत्यंत गंभीर स्वरात म्हणाले, "राहुल, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. मी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे." हे ऐकताच माझ्या हातातला घास हातातच राहिला. काही क्षणासाठी मला वाटलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. डोक्यात विचारांचे एक वादळ उठलं. या वयात बाबांना हा निर्णय घ्यायची काय गरज पडली? आईची जागा कोणी दुसरं कसं घेऊ शकतं? आता या घरात नवीन कोण येणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्त्री माझ्याशी कशी वागेल? आपल्या समाजात सावतराईबद्दल जितक्या नकारात्मक कथा किंवा कथा कादंबऱ्या तसेच चित्र झुंकवलं जातं, ते सगळे विचार एका पाठोपाठ एक माझ्या डोक्यात फिरू लागले. माझ्या मनात एका अज्ञात भीतीची आणि रागाची लाट पसरली. पण मी बाबांना थेट काहीच बोलू शकलो नाही. काही दिवसातच अगदी साध्या पद्धतीने लग्न पार पडला आणि अनुराधाने आमच्या घरात पहिला पाऊल ठेवला. अनुराधा दिसायला खूप आणि समज वाटायची. तीच वय 40च्या आसपास. असो, तिच्या राहणे, मनात एक साधेपणा होता आणि चेहऱ्यावर नेहमी एक मंद नम्र हास्य असायचा. पण पहिल्याच दिवशी जेव्हा मी तिच्याकडे दुरून पाहिलं तेव्हा मला तिच्या त्या मंद हसण्यामागे एक खोल गोड आणि एकटेपणा दडलेला आहे असा भास झाला. सुरुवातीचे काही दिवस मी तिच्याशी अजिबात बोललो नाही. ती घरात समोर आली तरी मी नजर चुकून निघून जायचो. आमचं बोलणं फक्त "हो नाही" किंवा "जेवण तयार आहे का?" या औपचारिक शब्दांपुरताच मर्यादित होत होता. मी तिला पूर्णपणे टाळण्याच्या मनापासूनच प्रयत्न करत होतो. मला कुठेतरी आतून असं वाटायचं की जर मी तिच्याशी हसून बोललो किंवा तिला स्वीकारलं तर ती माझ्या खऱ्या आईच्या आठवणीवर अन्याय केल्यासारखं होईल. पण अनुराधाने कधीही माझ्या या वागण्याचा राग म्हणला नाही. तिने मला तिच्याशी बोलायला कधीही भाग पाडला नाही किंवा स्वतःचा हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला नाही. ती अतिशय संयमाने वागायची. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी प्रत्येक छोटी मोठी गरज असती न वागता पूर्ण करत होती. सकाळी वेळेवर नाश्ता ठेवल्यावर तयार असणे, माझे कॉलेजचे कपडे व्यवस्थित इस्त्री करून ठेवणे, माझी बॅग जागेवर असणे आणि संध्याकाळी मी थकून घरी आल्यावर माझ्या हातात गरम चहाचा कप देणे, या सगळ्या गोष्टी ती कोणत्याही तक्रारीशिवाय अगदी मनापासून आणि निवांतपणे करत होती. हळूहळू नकळत मला आतून जाणवायला लागलं होतं की गेल्या 3-4 वर्षांपासून शांत आणि निरस पडलेल्या घरात पुन्हा एकदा एका स्त्रीच्या हातचा जिव्हाळा, काळजी आणि आपुलकी परत आली होती. घर आता केवळ 4 भिंतीत राहिलं नव्हतं, तर त्यात पुन्हा एकदा घरपणाचा श्वास भरला जात होता. पण तरीही माझ्या मनातली सावत्र नात्याबद्दलच एक अदृश्य भिंत अजूनही तशीच उभी होती. मी तिला पूर्णपणे स्वीकारू शकलो नव्हतो आणि ती सुद्धा खूप सांभाळून, एका मर्यादेत राहूनच माझ्याशी वागत होती. आमच्या या नात्याला पुढे काय वळण मिळणार होतं हे मला अजिबात ठाऊक नव्हतं. अनुराधा या घरात येऊन आता महिना उलटून गेला होता. सुरुवातीचे काही दिवस मी तिच्याशी जितक शक्य तितक अंतर ठेवूनच वागत होतो. घरात ती समोर आली तरी मी नजर चुकारून दुसऱ्या खोलीत निघून जायचो. आमचं बोलणं फक्त "हो नाही" का बोल्यादीत राहिलं होतं. मी किंवा "जेवण तयार आहे का?" यापुरतच प्रयत्न करत होतो. मला मनातून वाटायचं की जर मी तिच्याशी जास्त जवळी साधली किंवा तिच्याशी मोकळेपणाने बोललो तर ती माझ्या कैलासवासी आईच्या आठवणीशी प्रतारणात केल्यासारखं होईल. पण अनुराधाने माझ्या या शांततेचा
कधीही गैरअर्थ लावला नाही. तिने माझ्यावर कधीही आई म्हणून हा काजवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा मला तिच्याशी बोलायला भाग पाडलं नाही. ती अतिशय संयमी आणि समजत स्त्री होती. तिने माझ्या शांततेचा स्वीकार केला होता, पण तरी गृहिणी म्हणून आणि या घराची जबाबदारी म्हणून ती माझी प्रत्येक छोटी-मोठी गरज न सांगता पूर्ण करत होती. सकाळी मी उठायच्या आधी टेबलावर गरमागरम नाश्ता तयार असायचा. माझे कॉलेजचे कपडे व्यवस्थित धुतलेले आणि इस्त्री करून कपाटात ठेवलेले असायचे. माझी कॉलेजची बॅग, माझी पुस्तके सगळं काही अगदी जागेवर ठेवणं तिची सवय बनली होती. संध्याकाळी मी कॉलेजवरून किंवा मित्रांकडून थकून भागून घरी आलो की मी सांगायच्या आधीच तिच्या हातात वाफळलेला गरम चहा आणि काही नाश्ता माझ्या टेबलावर असायचा. सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे हे सगळं करताना तिच्या चेहऱ्यावर कोणती तक्रार किंवा त्रासाची भावना नसायची. ती अगदी मनापासून आणि निवांतपणे हे सगळं करायची. मला आतून जाणवायला लागलं होतं की गेल्या 3-4 वर्षांपासून शांत, भकास आणि नीरस पडलेल्या या घरात पुन्हा एकदा एका स्त्रीच्या हातचा जिव्हाळा परत आला आहे. आई गेल्यानंतर घर म्हणजे फक्त 4 भिंती उरल्या होत्या, पण या अनुराधाच्या येण्याने त्या भिंतींना पुन्हा एकदा घरपणाचा श्वास मिळाला होता. स्वयंपाकघरातून पुन्हा एकदा सुंदर श्वास येत होता. वस्तू पुन्हा एकदा त्याच्या जागी मांडल्या गेल्या होत्या आणि घरातला तो भयान एकाकीपणा हळूहळू कमी होत होता. एके दिवशी कॉलेजमध्ये माझी तब्येत अचानक बिघडली. मला खूप ताप आला होता आणि अंग दुखत होता. कसे बसे दिवसभराचे लेक्चर संपून मी दुपारी घरी आलो. दुखीने डोके फाटत होते. बेडर फाटत होते. मी सरळ माझ्या खोलीत गेलोय. शहरभर गेले होते. त्यामुळे घरात फक्त मी आणि अनुराधाच होतो. मी खोलीत जाऊन पडलो हे अनुराधाच्या लक्षात आले. त्यांनी काही वेळातच तिने माझ्या खोलीच्या दारावर हलकीशी थाप मारली. राहुल, काय झालं रे? तब्येत ठीक नाहीये का? तिने चिंताक्रांत आवाजात विचारलं. नाही, काही नाही, जरा डोकेदुखी आहे. थोड्या वेळाने ठीक होई. मी डोळे मिटूनच वृक्ष आवाजात